नमस्कार मित्रांनो, माझं नाव सायली. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला असा एक प्रसंग सांगणार आहे की आज पण तो प्रसंग आठवला तर माझ्या अंगावर अगदी शहारेच येतात. खरंच त्या दिवशी रात्रभर माझ्या शेजाऱ्याच्या तरुणाने काय केलं होतं आणि रात्रभर मला कसा आनंद दिला, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला कथेला सुरुवात करू. मी एका पुण्यामधील चांगल्या नामांकित कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करायचे. माझं वय आता 30 वर्ष. तसं माझं शिक्षण बरंच झालं होतं आणि चांगली नोकरी पण लागली. माझं नुकतंच 2-4 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. माझे मालक पण नोकरीला होते, पण सतत कामानिमित्त ते बाहेरगावी त्यांची व्हिजिट असायची आणि 2-2, 3-3 दिवस त्यांना जावं लागायचं. मी दिवसभर ऑफिसच्या कामात गुंतलेले असायचे, पण संध्याकाळ आले की रूमवरती खूपच एकटं वाटायचं आणि रूममध्ये अजिबात लक्ष लागायचं नाही. मी तरुण आणि दिसायला सुंदर होते. मी कामावरती जरी असले तरी सहकारी आणि सगळ्यांना मी हवीशी वाटायचं. पण त्या दिवशी काही वेगळंच घडलं. पावसाचं वातावरण होतं. एकतर मी ऑफिस कामासाठी बाहेर गेले होते. येताना मला खूपच उशीर झाला आणि त्याच वेळेस माझ्या शेजारी राहणारा एक तरुण होता आणि त्याचं नाव संग्राम. नेमका तो मला बाहेर भेटला आणि येताना मी त्याच्याच गाडीवरती आले. संध्याकाळी 6 वाजता त्याने मला आमच्या बिल्डिंगजवळ सोडलं आणि तो तिथून निघून गेला. त्याचं काहीतरी काम होतं. मी रूममध्ये आले. लगेच मी फ्रेश होऊन घेतलं. आज मात्र वातावरण खूपच वेगळं होतं. असं वाटत होतं की काही वेळानंतर पाऊस येईल, पण मी जास्त लक्ष दिलं नाही. रूममध्ये मी आराम केला आणि निवांतच होते. काही वेळ मोबाईल पाहिला, मात्र मोबाईल पाहून खूप कंटाळा आला होता. नंतर लॅपटॉपवर ऑफिसचे काही मेल आले होते. ते मेल मी चेक केले आणि नंतर सगळं आवरलं. त्याच वेळेस मुसळधार पाऊस चालू झाला होता. पहिलाच पाऊस असल्यामुळे खूपच भारी वातावरण वाटत होतं. म्हणून मग मी लगेच खिडकी उघडली. खिडकीतून बाहेर अगदी थंड हवा अंगाला झोंबत होती आणि तो क्षण खूपच भारी आणि वेडपिसं करणारा होता. अंगावर अगदी शहारेच येत होते. त्याच वेळेस मला दिसलं की मगाचा तो संग्राम गाडीवरती आलाय, मात्र पावसामध्येच तो बिल्डिंगच्या खाली आला होता. मी खिडकीतूनच पाहिलं आणि तो अगदी ओलाचिंब झाला होता. क्षणातच लाईट गेली आणि जिकडे तिकडे अंधारच होऊन गेला. अंधारात रूममध्ये सगळा काळोख पसरला होता. मी मेणबत्ती लावली आणि थोडा वेळ तशीच मी शांत राहिले होते. एकटीला तशी मला भीतीच वाटायची, घरामध्ये एकटीला. मात्र थोड्या वेळ मी तिथेच थांबले. नंतर मला समजलं की तो संग्राम त्याच्या घरी म्हणजे माझ्या शेजारी राहायचा. तो येऊ लागलाय. दिसायला तर खूपच देखणा आणि तरुण होता, अगदी जिम बिल्डर. मला पहिल्यापासूनच त्याच्याकडे खूप आकर्षण होतं. पहिल्यापासूनच तो पण मला अगदी निहाळून पाहायचा आणि टक लावून. त्याची नजर खूपच तीक्ष्ण होती. मनाला वेड लावायची. पण मी मात्र लाजेने त्याच्याजवळ जायची सुद्धा नाही. त्याला पाहून मी पहिल्यापासूनच खूपच लाजत असायचे. त्या दिवशी तो ओलाचिंब होऊन आला आणि येऊन तो शेजारची रूम म्हणजे त्याचं फ्लॅट उघडायला लागला. मात्र अंधार होता आणि त्याच्यातच अचानक त्याच्या हातून चावी निसटली आणि खाली पडली. खाली फरशीवर पडलेली चावीचा आवाज मला आला. मी हळूच दरवाजा उघडला. अंधार होता. तो भिजल्यामुळे मोबाईल त्याने त्याच्या खिशामधल्या एका पिशवीमध्ये ठेवला होता. मात्र मी लगेच बाहेर गेले आणि मोबाईलची टॉर्च लावली. त्यावेळेस त्याला चावी सापडली आणि माझ्याकडे पाहत म्हटला की थँक्यू सायलीजी. मी म्हटलं की असू दे. मात्र घाई गडबडीत तो खूपच भिजला होता. त्याचे ओले केस त्याच्या अगदी कपाळावरती आले होते आणि जिथे उभा राहिला होता तिथे आसपास पण सगळी फरशी ओली चिंब करून टाकली होती. पण त्याच्यामध्ये त्याचं देखणा आणि रुबाबदार मला पाहून वेडपिसं झालं. अगदी कपडे अंगाला खेळले होते. ओलेचिंब झाल्यामुळे नियमितपणे तो जिम करायचा आणि त्याच्यामधून त्याचं पिळदार असलेला देह मनाला वेडच लावत होता.
वाऱ्याचा झुळक आला की अंगावर अगदी शहारे येत असायचे. मात्र घाई गडबडीत अचानक त्याच्या कुलपामध्ये चावी अडकली आणि ते कुलूपच चावी आतमध्येच राहिली आणि चावीच तुटली. हे पाहून तो खूपच नाराज झाला आणि म्हटला की एकतर एवढा पाऊस आणि त्याच्यात आता कुलूप पण तुटले. आता काय करू? आता तोडावंच लागेल, नाही तर बाहेरून कोणाला तरी बोलवावं लागेल. मी म्हटलं की आता एवढ्या उशिरा कोण आहे? त्यावेळेस मी म्हटलं, तुम्ही खूपच भिजलाय. असं करा संग्राम, तुम्ही आमच्या घरामध्ये या, मी टॉवेल देते. तो म्हटला की तुम्हाला आवडेल? मी म्हटलं हो. आणि तुमचे मालक? मी म्हटलं की अरे ते कामासाठी बाहेर गावी गेलेत, 2-3 दिवस ते काही येणार नाहीत, मी एकटीच आहे. असं म्हटल्यानंतर त्याचा चेहरा जणू वेगळंच हसू होतं आणि वेगळाच आनंद होता. तो म्हटला बरं. तो लगेच घरामध्ये आला. मी त्याला टॉवेल दिला आणि म्हटलं की थांबा, मी चहा ठेवते. तो म्हटला हो. लगेच तो अंग कोरडं करू लागला. शर्ट आणि पॅन्ट काढून त्याने बाजूला ठेवली होती. मी मात्र चहा करून येऊस तोपर्यंत मी त्याला पाहतच राहिले. त्याने टॉवेल गुंडाळला होता आणि बाजूलाच कपडे ठेवले होते बाल्कनीमध्ये. मी पाहून लाजले आणि मी त्याला चहा दिला. चहा द्यायला त्याने हात पुढे केला आणि मी पण चहा देत असताना अचानक त्याच्या हाताचा स्पर्श मला झाला. अगदी पाण्याने ओला चिंब झाला होता, त्यामुळे त्याचे हात अगदी थंड स्पर्श माझ्या हाताला लागला आणि माझे हात तसे उबदार होते. क्षणातच वेगळ्याच धुंदीत आम्ही गेलो. क्षणात मनात असंख्य भावना दाटून आल्या होत्या. मात्र मी स्वतःला सावरले होते. पण त्याच्या मनात खूप काही वेगळंच होतं, हे मी लगेच त्याच्या चेहऱ्यावरून आणि नजरेवरून ओळखून घेतलं होतं. पण क्षणभर मी थांबले. तो मला म्हटला की चहा खूपच गोड झाला आहे. मी म्हटलं हो का? तुम्हाला आवडत नाही का? मी असं म्हणताच तो मला म्हटला की नाही सायलीजी, मला असा चहा आवडतो, तसा मी चहा कधी घेत नाही, मला आवडत नाही. पण खरंच तुमच्या हाताला आणि तुमच्या चहाला खूपच चव आहे. त्याचे हे शब्द ऐकताच मी खूपच लाजले. तो मला म्हटला की खरंच तुम्ही पण खूपच देखण्या आणि सुंदर दिसता. मी म्हटलं की काय म्हणताय तुम्ही? तो म्हटला हो, खूप दिवसापासून माझी इच्छा होती ही बोलायचं, पण आज तुम्ही एकट्या भेटला आणि वातावरण पण किती चांगलं आहे. माझं मन राहत नव्हतं, म्हणून मग मी म्हणून घेतलं. त्यावेळेस तो मला म्हटला की एवढं सुंदर आहात की मी रोजच तुम्हाला पाहतो. तुम्हाला पाहिल्याशिवाय माझा दिवस अजिबात जात नाही. मी अगदीच खूपच लाजले होते. मात्र आता त्याच्या भावना मला समजू लागल्या होत्या. त्याच्या मनात काय आहे ते. अलगद तो माझ्याजवळ आला. मी म्हटलं अहो हे काय करताय? तो म्हटला असू द्या, तुम्हाला पण आनंद भेटेल आणि मला पण तेवढंच सुख भेटेल. मी लाजत होते, मात्र तो काही थांबणार नाही हे मात्र मी ओळखलं होतं. त्याला पण तेच हवं होतं आणि मला पण तेच पाहिजे होतं. क्षणभर तो माझ्या जवळ आला आणि अलगद जवळ घेऊन मग तिथेच आमचं भावना दाटून आल्या. तो मला सुख देऊ लागला. रात्र कशी गेली एकमेकांची ते समजलं नाही. सकाळ झाल्यावर दिसलं की उन्हाची अगदी कवळे सावली माझ्या चेहऱ्यावर आली होती. खिडकी मी लावून घेतली. मात्र त्याच वेळेस मी पाहिलं की संग्राम मात्र खूपच अजूनपर्यंत त्याच भावनेत आहे. मी म्हटलं की अरे उठ, आता खूप उशीर झाला. तोपर्यंत माझ्या मोबाईलवर फोन वाजला आणि आमचा दूधवाला आला होता. मी थोडीशी घाबरले, कारण की दूधवाला नेहमी माझ्या नवऱ्याचा जवळचाच मित्र होता. मी म्हटलं की संग्राम उठ आणि जा लवकर घरी. तो पाठीमागच्या बाल्कनीतून त्याच्या रूमच्या बाल्कनीमध्ये गेला आणि मग दूधवाला आला. मी फ्रेश तर झाले नाही, मात्र तशीच दूधवाल्याकडे गेले. दूधवाला म्हटला की आज खूपच उशीर केला. मी म्हटलं हां झाला जरा उशीर. मात्र त्याने माझा चेहरा पाहिला. तो म्हटला की आज वेगळ्याच मूडमध्ये आहात. मी त्याला काही बोलले नाही आणि म्हटलं की हो. दूध घेतलं आणि तो निघून गेला. मात्र त्याचे आणि माझं चांगलंच नातं जमत गेलं. संग्राम तसा आता ह्या गोष्टीला 6 महिने झाले, मात्र तो विसरू शकला नाही. जेव्हा मी घरी एकटे असते तेव्हा नेहमी दरवाजाची बेल वाजते, तेव्हा मी ओळखते की आज संग्रामचं खूप मन आहे. मात्र आमचं प्रेम असंच बहरत जातं. आज या गोष्टीला 6 महिने झाले, पण कधी आम्ही एकांतात भेटण्याचा प्रयत्न करतो.
तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.